सुरुवातीला बातमी आहे बीडमधनं. तिथे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झालाय. मतदान सुरू असताना बीड शहरातील शाहूनगर भागात ही घटना घडली आहे. घटना कुठल्या कारणावरून घडली हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या खुर्च्या अस्ताव्यस्त पडलेल्या असून पोलिसांकडून पुढील तपासणी सुरू आहे. तर बीड शहरातल्या शाहूनगर भागामध्ये मतदान केंद्राच्या जवळचं बूथ आहे, तिथेच ही सगळी हाणामारी झाली. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः दगडफेक झाली. किती मोठा जमाव दोन्ही बाजूनं दगडफेकीसाठी आलेला दिसतोय आणि हा सगळा गोंधळ बीडच्या शाहूनगर भागामध्ये घडलाय. या संदर्भातली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडनं. सुरेश, कारण काही कळलंय का? बीड शहरातील शाहूनगर भागामध्ये प्रभाग 9 या ठिकाणी मतदान केंद्रावरती हा वाद झालेला होता आणि बोगस मतदानाच्या अनुषंगाने दोन गटामध्ये आमनेसामने आल्यानंतर बाचाबाची झालेली होती. क्षुल्लक कारणावरून मात्र दगडफेकीला सुरुवात झाली आणि त्यानंतर एकमेकावरती दगडफेक सुरुवात केल्यानंतर हे दोनही जे गटाचे तरुण आहेत ते गल्लीनं पळताना देखील आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. खुर्च्यांची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे. नेमकं मूळ कारण काय होतं हे अद्याप समोर आलं नाही. पोलीस तपासामधून ते समोर येईल. मात्र त्या ठिकाणी आत्ताही तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. मात्र एकूणच बीड जिल्ह्यातल्या 4 ठिकाणी अशा पद्धतीच्या दगडफेकीच्या आणि मारहाणीच्या घटना घडल्या. त्यामुळे जी नगरपालिका निवडणूक आहे या निवडणूक ही शांततेत निवडणूक सुरू होती, मात्र त्याला कुठेतरी गालबोट लागलेला आहे. त्यामुळे नेमकं या प्रकरणात आता पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोग कशा पद्धतीने या संपूर्ण जे धुडगूस घालणारे तरुण आहेत त्यांच्यावरती काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या बीड शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. बिलकुल सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी. अपडेट घेत राहू. तर बीडमध्ये शाहूनगर या भागामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये उडालेला हा गोंधळ बूथ होता. मात्र त्या ठिकाणी खुर्च्या ज्या दिसत आहेत त्या अतिशय अस्ताव्यस्त पडलेल्या, कारण दोन्ही गटात मोठा राडा झाला, एकमेकांवरती दगडफेक केली. त्यामुळे बीडच्या या शाहूनगर भागामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. थोड्या वेळापूर्वी मतदानाच्या दिवशीच शाहूनगरमध्ये 2 गट एकमेकांवरती दगडफेक करत असताना दिसले होते. एक व्हिडिओ त्या संदर्भातला व्हायरल झालाय. तर बीडच्या गेवराईमध्ये पवार गट आणि पंडित गट आमने सामने आल्याचं बघायला मिळालं. मोंढा भागातील मतदान केंद्रावरती हा राडा झाला. बीडमध्ये पुन्हा एकदा यावेळी माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोरच दगडफेक करण्यात आली. जमावाकडनं वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि या अनुषंगानं गेवराईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे आणि गोंधळ घालणाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. 100% गेवराई शहरात कसल्याही प्रकारचा तणाव नाही. आता हे घडवून आणलेलं पवार कुटुंबियाने हे घडवून आणलं आणि सगळ्यांनी मिळून घडवून आणले. त्यांना हे केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यांना. पण मला वाटतं आज पोलिसनं बऱ्यापैकी ही परिस्थिती म्हणजे त्याच्यावर कंट्रोल आहे आता आणि अतिशय शांततेत मतदान चालू आहे. याच्यामध्ये आता प्रायमा फेसी आमच्याकडे जो आता इन्फॉर्मेशन आहे आणि जो आपल्याकडे एव्हिडन्सेस आहे त्यामध्ये 2 गटामध्ये छोटासा राडा झाला होता. लोक एकत्र झाले होते. त्याच्यामध्ये फिर्याद आल्यानंतर FIR करणं पुन्हाही आला तर पोलीस स्वतःहून त्याच्यामध्ये FIR करेल. सध्या इथे शांतता आहे. सगळ्या लोकांना हेच आव्हान आहे की आपला जो तुमचा हक्क आहे वोटिंग करण्याचा ते तुम्ही बजवा आणि शांततेत आपला मतदान प्रक्रिया संपूर्ण झाली पाहिजे, याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. तर बीड शहरातील मतदान केंद्राजवळ उमेदवाराचे नातेवाईक हे पैसे वाटप करतानाचा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय. या संदर्भात कोणत्या उमेदवाराला कशासाठी पैसे वाटले जात होते किंवा कोण वाटत होतं या संदर्भातली माहिती काही मिळू शकली नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. बीड जिल्ह्यामध्ये दगडफेक आणि तोडफोडीच्या मारहाणीच्या घटनांनंतर आता पैसे वाटतानाचा हा व्हिडिओ समोर आल्यामुळे चर्चा होतीये.
बीडच्याच माजलगावमध्ये वॉर्ड क्रमांक 5 मध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरनं 2 गट आमने सामने आले. माजलगाव शहरामध्ये वॉर्ड क्रमांक 5 मध्ये त्यामुळे तणावाची परिस्थिती आहे. बीडमधल्या या सगळ्या घटना आज मतदानाच्या दिवशीच आपण बघतोय. माजलगाव शहरामध्ये वॉर्ड क्रमांक 5 मध्ये तणावाची स्थिती आहे, कारण 2 गट तिथे आमने सामने आले. पैसे वाटल्याच्या आरोपावरनं वॉर्ड क्रमांक 5 बीडच्या माजलगावातला. बुलढाण्यात देखील बोगस मतदाराला नागरिकांनी पकडलं आणि चांगलाच चोप दिला. मात्र आमदार संजय गायकवाड यांच्या मुलानं पकडलेल्या बोगस मतदाराला सोडवून पळवून लावलं. नागरिक या बोगस मतदाराला पोलिसांच्या हाती देत होते, मात्र तिथे आमदार संजय गायकवाडांचा मुलगा आला आणि त्यानं पोलिसांची हुज्जत घातली आणि बोगस मतदाराला धक्का देत पळवून लावलं. तर मतदानासाठी ग्रामीण भागातनं हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आणले, असा गंभीर आरोप कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केलाय. बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्या मुलानं पोलिसांची हुज्जत घातली आणि जो बोगस मतदार होता त्याला धक्का मारून तिकडनं पळवून लावलं. मात्र नागरिक त्याला चांगला चोप देत होते आणि पोलिसांच्या हवाली देत होते. मात्र या बोगस मतदाराला पळवून लावण्यात आलं. बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करताना तर दिसतेच आहे, पण तिथल्या उमेदवाराचा मुलगा त्या मतदाराला पळवताना सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसतं. याच्यावरून लक्षात येईल की त्यांनी प्रचंड प्रमाणात बोगस मतदार तिथे आणले आहेत आणि अशा मतदारांच्या मार्फत जर मतदान होत असेल तर लोकशाहीची थट्टा आहे. आणि म्हणून कृपया करून या कलेक्टर ऑफिसने, इलेक्शन कमिशनने, पोलीस विभागाने अत्यंत कडक कागदपत्रांची तपासणी झाल्याशिवाय मतदान करू देऊ नये आणि जिथे बोगस मतदान झालं असेल ते मतदान थांबवावं, हे आमची सूचना आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये सुद्धा राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंना पिस्तूल दाखवल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या गाड्या फोडत निषेध केला. मुंबईहून आलेल्या गाड्यांमध्ये हॉकी स्टिक आणि स्टंप आढळलेत आणि या गोंधळानंतर रायगडचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. काही अज्ञातांनी 3 गाड्या घेऊन येऊन कुठनं आले काय मला कल्पना नाही, परंतु मी माझ्या कार्यालयाकडे जात असताना पक्षाच्या त्यावेळेला फॉर्च्युनर एक व्हाईट आहे, 2 कुठल्या गाड्या इनोवा आहेत वाटतं, त्यातनं काही हॉकी स्टिक, स्टंप आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली, ती रिव्हॉल्वर विकास गोगावलेवरती कशासाठी उभारण्यात आली? खासदार सुनील तटकरेच्या दम आहे तर त्यांनी मर्दासारखं येऊन समोर लढावं. पाटणे असे बाहेर बगल बच्चे पाठवायचे नाही. त्याला माहिती नाही तटकरेला अजून की भरत शेठची औलाद आहे. राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करतोय की एखाद्या जर का मंत्र्याचाच मुलगा जर का सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामध्ये बाकीची जनता जनार्दन काय सुरक्षित असेल याचा आपण कुठेतरी या ठिकाणी विचार करावा. आज ही रिव्हॉल्वर जर्मन मेडची का कुठल्या मला माहिती नाही, परंतु ही रिव्हॉल्वर या ठिकाणी माझ्यावरती उभारण्यात आली आणि कदाचित जर का माझा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण हे मला महाराष्ट्र शासनाने आज सांगावं. मी आताच माननीय मंत्री भरत शेठ गोगावले यांना कळवलेलं आहे. त्याच्यामुळे महाडमधला जो राडा आपण म्हणतोय, जी हाणामारी झालेली आहे, त्याची भरत शेठ गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे. आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरत शेठ गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकास शेठ गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का याचा देखील चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे. पण वर्षभरात वेळीच या गोष्टी जर नेते मंडळींनी थांबवल्या असत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीमध्ये आमच्या लोकांना समन्वय साधण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला होता शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आणि वेळीच ह्या सगळ्या गोष्टी न घडल्यामुळं त्याची आज मारामारीमध्ये रूपांतर झालं. त्याच्यामध्ये कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे नक्की तपास केला पाहिजे. पण नाहक विकास गोगावले आणि भरत शेठ गोगावले यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही. जर फॉर्च्युनरमधनं हॉकी स्टिक आल्या असतील,
विकास शेठ गोगारेंवर पिस्तूल रोखण्यात आलं असेल तर याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण याच्या पुढे जाऊन महाडमध्ये हे असं आपण चालू ठेवणार आहोत का, हे महायुतीच्या नेत्याने देखील समजून घेतलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे.